स्थापना दिवस आहे, या स्थापना दिवसानिमित्त हर एक बूथवर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून हर एक घरावर झेंडा भाजपचा लागला पाहिजे. कार्यकर्त्याच्या लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री आणि भाजपचे जेही पदाधिकारी असतील त्यांच्या या नियोजनासाठी ही बैठक आज जिल्ह्याची आयोजित केली होती. शहर आणि ग्रामीण जिल्हा म्हणून माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ आणि प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सूचनेनुसार या महाराष्ट्रातल्या 1224 मंडळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर उत्साह असेल. भाजपचा स्थापना दिवस चांगल्या पद्धतीने साजरा हो. सामान्य कार्यकर्त्यापर्यंत माननीय मोदीजींनी 12 वर्षामध्ये जे विकासाचे कार्य केलेलं आहे आणि 5 वर्षापासून माननीय देवेंद्रजींनी महाराष्ट्रात जे विकासाची गंगा वाहत आहेत याच्या संदर्भात सामान्य जनतेपर्यंत आणि सामान्य कार्यकर्त्यापर्यंत हा विषय गेला पाहिजे. त्याच्यासाठी ही नियोजनाची ही बैठक होती आणि त्या बैठकीत हे नियोजन आज करण्यात आले. आमचे कार्यकर्ते मंडळाच्या प्रवास करतील. या संदर्भात काय मार्गदर्शन केलं? SRI संदर्भात ज्या पद्धतीने डुप्लिकेट वोटचं खूप भरमाड आहे सगळ्या देशामध्ये, अलग अलग राज्यामध्ये ती नोंदणी तिथे डुप्लिकेट. संजय खोडके जो नांदेडला आणि संभाजीनगरला बी आहे ते 2 वोटर थकीदार होते. आज एक उदाहरण द्यायचं तर परभणीचे उदाहरण आहे. जामसारख्या या छोट्याशा गावातून महानगरपालिकेच्या हद्दीत 250-300 लोकांची नाव नोंदणी असते, मतदार नोंदणी, आणि तिथं एखादा उमेदवाराला याचा फटका पडू शकतो. एक उमेदवार 112चे 122 मतांना पडला तर ते त्यांचं मतदान जिल्हा परिषद गटात बी आहे, गणात बी आहे, पंचायत समितीलाही त्यांचं मतदान होतं. महानगरपालिकेच्या हद्दीत हे SRIच्या माध्यमातून सामान्य लोकांचे जे 2-2 जागी मतदान आहे ते डिलीट करायचं काम कार्यकर्त्यांनी करावं. कोणाचे मतदान असून 10-5 याच्यात बघायचं नाही, ज्याच्यात 2 जागी मतदान आहे ते डिलीट व्हावं याचा सुद्धा SRIच्या माध्यमातून प्रयत्न आहे. केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जे काही चालू आहे त्याला कार्यकर्त्यांनी जनतेने समर्थन द्यावं याच्यासाठी ही छोटीशी बैठक होती. भाजपा स्थापनाच्या संदर्भातलं जे आपण सांगितलं त्या संदर्भामध्ये आपण सर्व नागरिकांना काय आवाहन करणार? स्थापना दिवस कार्यालयावर सुद्धा आपण झेंडा फडकासाठी सांगितलेलं आहे. भाजपच्या जिल्हा कार्यालय असतील, लोकप्रतिनिधीचे कार्यालय असतील, नगरसेवकांचे कार्यालय असतील, सामान्य कार्यकर्ताही असेल त्याचा सुद्धा एक संपर्क कार्यालय असेल तर तिथं सुद्धा भाजपचा ध्वज लावून त्या दिवशी 6 एप्रिलला मिठाई वाटप करून त्यांनी भाजपचा स्थापना दिन साजरा करावा. 6 तारखेला काय काय कार्यक्रम आयोजित केलेत? 6 तारखेला अलग अलग एक सप्ताह आहे. या सप्ताहानिमित्त आम्ही अलग अलग कार्यक्रम दिले. काही कार्यकर्त्यांचं सक्रिय कार्यकर्त्यांचं संमेलन आहे. 14 तारखेला बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अलग अलग कार्यक्रम सगळ्यांना त्या 8 दिवसात जे काही होणार आहे हे सगळे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने त्यांना समजून आज या बैठकीत सांगण्यात आले. आता पुढे मंडळच्या बैठका घेतील, खाली बूथ स्तरपर्यंत हा सगळा मेसेज पोहोचवतो. ज्या पक्षाची सत्ता दिल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे. भारतीय जनता पार्टी पक्ष 5 वर्ष सर्वसामान्य जनतेसाठी काम करतो आणि 6 एप्रिलला भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन आहे. जिल्हा कार्यालयावर झेंडावंदन सकाळी 8 वाजता ठेवले आणि परभणी जिल्ह्यातील 18 मंडळामध्ये प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या घरावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावण्यात जाणार आहे आणि महापुरुषाचं पूजन केलं जाणार आहे. एक आनंदाचं वातावरण परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं तयार झालेलं आहे. परभणी जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातली महिला आमच्या लताताई वाकळे ह्या झालेल्या आहेत. त्यामुळं परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्याला नवचैतन्य सामान्य जनतेच्या आशीर्वादाने मिळालेला आहे. जिल्हा परिषद सभापती होणारे तुमचे 4 कोणते आहेत? ते उद्या तुम्हाला दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व काही करून जाईल. आज संध्याकाळी उद्या सकाळी आमची पालकमंत्री बैठक आहे. महायुती म्हणून पक्षानं आम्हाला आदेश दिलेला आहे. आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब हे संध्याकाळी ऑनलाईन आमच्यासोबत बैठक करणार आहेत. त्या संदर्भात सभापती संदर्भात ते संध्याकाळी आम्हाला सूचना करतील आणि त्यानंतर उद्या सकाळी आम्ही आमचा निर्णय जाहीर करू. कार्यकर्त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण बळ देण्याचं काम करणार आहात, काय प्रतिक्रिया आहे संदर्भात? 100% सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जीवावर मेहनतीवरच आज भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या मेहनतीमुळं आज हे दिवस भारतीय जनता पार्टीचे आलेले आहेत. त्यामुळं जो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलंय त्याला ताकद देण्याचं काम पालकमंत्री महोदय असतील, मी जिल्हाध्यक्ष म्हणून